स्पर्धा परीक्षा म्हटलं की टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाचं असतं हे तुम्हाला नक्कीच माहिती असेल. पण टाइम मॅनेजमेंट म्हणजे फक्त स्पीड वाढवणं असा कुठेतरी तुमचा गैरसमज होतोय का? स्पीड हे टाइम मॅनेजमेंट मधलं एक टूल आहे, त्याच्यातलं एक ते साधन आहे. स्पीड वाढल्यामुळं टाइम चांगल्या पद्धतीने मॅनेज होऊ शकतो. परंतु स्पीड बरोबर टाइम मॅनेजमेंट असं नाही. आहे त्या गोष्टीचं योग्य वापर करणं, आहे त्या वेळेचं योग्य वापर करणं हे झालं मॅनेजमेंट. मग मॅनेजमेंट म्हणजे कुठली गोष्ट केली पाहिजे, कुठली गोष्ट नाही केली पाहिजे. परीक्षेच्याच दृष्टीनं बोलायचं म्हटलं तर कुठला प्रश्न सोडवला पाहिजे आणि कुठला प्रश्न सोडून दिला पाहिजे. टू डू ऑर नॉट टू डू इट इज द मेन क्वेश्चन हे आपल्याला समजलं पाहिजे. येत असलेल्या प्रश्नाचा मी जास्त विचार करून येत असलेल्या प्रश्नाचा मी जास्त विचार करून तिथं जास्त वेळ देतोय का? येत नसलेल्या प्रश्नाला मी उगाचच तिथं खेळत बसलोय का? तिथं उगाचच माझा वेळ वाया घालतोय का? ही सुद्धा गोष्ट तुम्हाला समजली पाहिजे. प्रश्न येतोय तर तो लवकर सोडून पुढे जायचंय. प्रश्न येत नाही तर त्याला सोडून देऊन पुढे जायचंय. एखादा प्रश्न कन्फ्यूज करतोय त्याला नंतर सोडवा. हे झालं मॅनेजमेंट. सर्वांसाठी वेळ तितकीच असणार आहे, पण त्या वेळेचा योग्य वापर करणं, त्या वेळेचा योग्य वापर करणं ही गोष्ट महत्वाची आहे. शेवटी एकच म्हणेन की मॅनेजमेंट म्हणजे असलेल्या गोष्टीचा योग्य वापर करणं.